सुप्रभात मित्रांनो, मी आहे अनिकेत द बायकरांनी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण चाललो आहे मुथप्पन टेम्पल विरारला, जो चंदन सरला आहे. आणि इथे आपली बाईक लास्ट टाईम मी सांगितलं होतं. आता आपण कोल्ड स्टार्ट करतो आहे गाडीला आणि मग परत पुढे निघून जातो आहे. कमी आहे. गाडी कोल्ड स्टार्ट व्हायला ठेवली आपण आणि आता आपण डायरेक्ट बाय रोड दाखवू तुम्हाला मोटो ब्लॉगच्या तर्फे. तर मित्रांनो, झाला असा प्रॉब्लेम, आपण घरून निघालो पण आपण ब्लॉग शूट करत होतो पण साऊंड काही येत नव्हता. तर आता रिटर्न आपण इथून आता मित्राची गाडी घेतली आहे इथे आणि तिथून रिटर्न चालू होतो आहे आपल्या दिशेने. मागाशी त्याने जो ड्यूक चालवतो त्याने आणली होती अँटॉक त्याच्या मित्राची. बट आता आपण घेतले, म्हणजे त्याने स्वतःची गाडी घेतली त्याच्याकडून आणि आता रिटर्न आपण निघालो आहे. फायनली आपण पोचलो आहे येऊन नाणेला. आणि आपल्या इथून आता हे टेम्पल जे आहे मुथप्पन विरार, एवढ्या मोस्ट ऑफ व्हिडिओज नाही आहेत यूट्यूबला, मी चेक केल्या. तो तिथे गेला का? मोस्ट ऑफ तर असं म्हणजे व्हिडिओज नाही आहेत. आणि आता आपण चाललो आहे, मस्त लोकेशन आहे. मी यूट्यूबला म्हणजे असं आधा जर फोटोज वगैरे गुगलला सर्च केलं, SEO केलं थोडाफार तर ते आपल्याला समजलं की मस्त टेम्पल आहे, जे थोडं साऊथ इंडियन स्टाईलमध्ये बेस्ड आहे आणि त्यांचंच आहे ते. तर मॉर्निंगला 5:30लाच ओपन होतं आहे ते टेम्पल आणि आपण 6 वाजता निघणार होतो पण निघालं आता 7 वाजलेत आपल्याला निघायला. आला का? जाऊया. ओके. तर 7 वाजता आपण निघालो. आता 7:30पर्यंत पोचून जाऊ का? तर 8 आपल्या इथून म्हणजे माझ्या घराच्या इथून नेमकं होतं 8 किलोमीटर. आणि ते आपलं जर कोणाला अनदर जे आता मुंबई साईडवरून जे येतात, मी तर राहतो विरारला, ठीक आहे, माझ्या इथून ते जवळ आहे. पण आता मुंबई साईडवरून जे येतात ना, तर त्या लोकांना ते म्हणजे यायचं कसं झालं तर काय माहीत आहे का, विरार स्टेशनला आल्यावर ना जे जीवदानी साईडला वगैरे रिक्षा होतात किंवा जे म्हणजे त्या साईडलाच जायचं महानगरपालिका साईडला आणि तिथून मग चंदनसार वगैरे किंवा चंदनसार शिरगाव ह्या साईडला रिक्षा जातात. त्या रिक्षांनी पोचायचं की मुथप्पन ते केरला टेम्पल किंवा असं आपण शिरगाव जरी रिक्षा पकडली ना, शिरगाव चंदनसार वगैरे, तरी ते लोक सोडतील तुम्हाला तिथे. आणि आपण आता नेक्स्ट अजून पुढे भेटतो, मी तुम्हाला रोड्स दाखवतो. माझ्या इथून तर असं पण जवळच आहे. तर आम्ही निघालोत, हे दोघं मित्र आहेत, मी, माझा भाव आणि तो जो दाखवला ड्यूकवाला, तेवढेच आहेत. येणार होते मोस्ट ऑफ द 7 जणं भाई, पण उठले नाही 7 जणं यायला. सो आपण आता एवढेच निघालो आहेत, जेवढे कमी तेवढं बरं, लवकर पण जाऊन येऊ शकतो. आपण पोचलो आहे RJ सिग्नलला. इथून ओके, पोलीस होते काका. इथून डायरेक्ट आता आपल्याला जर वरच्या साईडला गेलो तर इथं आपल्याला जीवदानी, जे जीवदानी प्रसिद्ध मंदिर आहे जीवदानी आईचं. आणि खालच्या साईडला गेलो तर जातो स्टेशनला रस्ता जातो, तो नॉर्मल जे सहकारनगरवरून वगैरे जातो. आणि आता आपण जीवदानीच्याच इकडून जाणार आहे, कारण कसं आहे माहीत आहे, तर तिथून गेलो तर आपण डायरेक्ट पोचू सायनस सिग्नलजवळ आणि लगेच मग तिथून आपण चंदनसारला जाऊन लगेच 5 ते 10 मिनटात पोचूनच जाऊ. असं आहे भाई, एवढं जवळ आहे माझ्या इथून. लास्ट टाईमच आता ॲक्सिडेंट झाला आहे आणि गाडीची हालत वाटतं बंद बेकार होती, म्हणतात मित्राकडे ठेवून दिली होती. बट आता आहे फक्त एक DLRचं काम बाकी आहे, तो त्याने घेऊन आला, बोलला मी घेतो माझी गाडी. आता हे बघा, तुम्हाला बोललो होतं इथून स्टेशन आणि इथून आपल्याला जीवदानीवरून जायचं आहे. 5 पायरी जीवदानी मार्ग. तुम्हाला मी पहिल्याच व्लॉगमध्ये सांगितलं होतं की जशी की माझी गाडी मी आणली नाही, हे डॉमिनर होती ती, बघा हीच आहे माझी गाडी. आणि पहिल्या ब्लॉगमध्ये आपल्याला ते कोकण राईडला नेतं नाही आलं बिकॉज त्याचे रिझन्स होते की बाकी सर्वांनी पण स्कूटी वगैरे घेतलेली, सो आपण फक्त बाईक घेऊन उपयोग नाही. त्यांच्यासोबतच चालायला मी पण पप्पांची वगैरे स्कूटी घेतली आणि एका मित्राची. आणि मग त्याच्यानंतर आजपासून बहुतेक ब्लॉगमध्ये आपल्याला हीच गाडी दिसणार आहे, म्हणजे हीच असणार आहे. बाय चान्स कधी नवीन घेतली तर ठीक, बट आपल्याला प्रत्येक ब्लॉगमध्ये आता आपल्याला हीच गाडी दिसणार आहे, ती माझी स्वतःची गाडी आहे. फायनली आज तर गर्दी नाही जीवदानी पायथ्याला, एवढी नाही. तर मोस्ट ऑफ मॉर्निंगला तर गर्दी असते इथे पण, कारण खूप मुंबईवरून वगैरे येतात लोक.
सो इकडे जायला जीवदानी आहे आणि आपण आता इकडे चाललो पाचपायरी मार्गे. आता तुम्हाला दाखवायला गेलो तर अजून एक इथे पण इथून पण आहे. जर कोणाला मोस्ट ऑफ माहीत नसेल, आता लोकांना कसं जो प्रसिद्ध म्हणजे लोक पण जे रिक्षा ड्रायव्हर वगैरे जो मेन दरवाज्यावरच सोडतात, पण आपल्याला जर तुम्हाला इझी असं चढायचं असेल आरामात एकदम, ना गर्दी ना काय, जर मेन मुख्यद्वार बघायला गेलं तर पाचपायरी आहे जीवदानीचा, जो आता इथून गेल्यावर 2च मिनटावर असं खाली आहे. ओ भाई काय करतायत काय करतायत. मला तरी जायला द्या बाई पुढे. थँक्यू. हा बघा तिथून आहे तो जीवदानीचा रस्ता आहे आणि हा मुख्य द्वार आहे जो बोललो पाचपायरीचा, तो इथून आहे. 2च मिनिट. हा बघा इथून द्वार आहे तो मुख्य पाचपायरीचा आणि आपण आता इथून आता काय लगेच 2 मिनटं सायनस सिग्नलला पोचू. तुम्हाला जे मी बोललो ना की तुम्ही त्या स्टेशन साईडून याल तर ह्या रोडने याल तुम्ही आणि इकडे आपल्याला सीधा विरार हायवेच्या साईडला आपलं जे मंदिर आहे. आता आपण सायनाथला पोचलो येऊन पाचपायरी सॉरी, आणि सायनाथ सिग्नलला आता पोचून जाऊ 1च मिनटात. अचानक चालतोस, भरतोस पेट्रोल. पावर नाही भेटणार मग अजून कुठे भेटेल तुला पावर? भेटतो तिथं नसतो पावर, पावर पेट्रोल नसतो इथं असेल तरी. मग आता काय साधंच टाक नॉर्मल. हां त्यात काय झालं, जा टाकून ये, थांबतो आम्ही इथे. सो फायनली मित्र आपला पेट्रोल भरून आलं आहे आणि आपण परत निघालो आहे आता चंदन सॉरी सायनाथच्याच पुढे इथे येईल चंदन सार लगेच येईल. मग तिकडे आपलं पुढे थोडं गेलं की टेम्पल आहे ते. तुम्हाला बोललो ना भाई लगेच पोचू 5-10 मिनटं म्हणजे 15 मिनटं पकडा. उगवला पूर्वीचा चांद. आता आपला जो शिमगा चालू आहे, होळी झाली ठीक आहे, बट आपण अजून पण जे आपलं गाव वगैरे घ्यायचं बाकी असतं. जसं की कोकणात सर्वांना माहीत आहे आता जे आपण होळीच्या आधी जातात ते अदर गावात जातात, पालखी असो खेळी असतो काही. आणि आता बहुतेक पोरांचं असं होऊन जातं ना जेव्हा शिमग्याला म्हणजे जायला नाही भेटत. आणि असं कधी कोणाचं झालं आहे काय बाई की आपली शिमग्याची वगैरे गाणी ऐकून कधी असं वाटलं का आतून भाई सॅड वाटते, खूप बेकार वाटतं. आणि ते बेकार फिलिंग म्हणजे आपल्या कोकणातल्या पोरांनाच माहीत आहे कसं वाटतं ते. असं विचित्र वाटतं, रडवेलं होऊन जातं अख्खं मन की भाई आपल्याला जाता नाही आलं यामुळे, अरे जाता नाही आलं यामुळे. बट प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते मित्रांनो. काही काही गोष्टींना आपल्याला अवॉइड करावं लागतं, म्हणजे अवॉइड असं करू नये, आता मन मारून ठेवावं लागतं. यावर्षी भले तुम्हाला जायला नाही भेटलं, पुढच्या वर्षी टाईम काढून जा, पण मन नका मारू एवढंच बोलेन मी. हे बघा इथे ग्रुप्स आहेत जे राईडला जातात बहुतेक. ते मंदिर हां हां नाही 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 इथे नाही आहे. हां हे बघा इथे ते मंदिर आहे. आपल्याला रॉंग साईडून जायला होणार आहे आता परत, तर आपण युटर्न मारू आणि तिथे जाऊ. हो घेतो. जास्त नाही, मी बघितलं तर चंदन सरचा थोडा पुढे. जर रिक्षा तुम्हाला शिरगावला यायला नाही भेटलं तर चंदन सरवरून थोडंफार चालत या 5-10 मिनटं, लगेच पोचाल RTO जवळ. युटर्न आपण घेतलं आहे आणि आता मंदिरामध्ये एंटर करू. आता बाईक अलाउड आहे काही माहीत नाही आपल्याला, पण आतमध्ये हे बघा हे मंदिर आहे ते.
चालूच असतं रे, 5:30 वाजताच चालू असतं. गाडी बघ ना कशी करून ठेवली आहे, हाल आहेत तिचे. गाडी बघ, चालू असतं 5:30लाच होतं. गाडी बघ पाहिजेल आहे का? फायनली मित्रांनो आपण इथे पोचलो आहे आणि बघा इथे आपल्याला बाईक पार्किंग आहे. इथून जर एंटर केलं तर इथूनच असं आतमध्ये आलो तर इथेच आपल्याला बाईक पार्किंगला भेटलं आणि कोणीच नाही आलं आहे. आणि आता आपण मंदिरामध्ये जाणार आहोत. तर मी तुम्हाला दाखवतो आतून मंदिर कसं आहे नेमकं आणि काय मंदिराचं वैशिष्ट्य आहे वगैरे ते दाखवून देतो. आपण आता एंटर करतोय मंदिरामध्ये. हे बघा हे आतमध्ये आणि हे बघा वरती बघा तुम्ही काय दिसतंय, खतरनाकच वाटतंय. एंटर करतोय आणि आतमधला ॲम्बियन्स तर बघा भाई फुल एकदम साऊथ फील देऊन जाईल तुम्हाला. एकदम दिसतंय का आजूबाजूला. आता ते हे जे मंदिर आहे ते मेन आहे. खतरनाक बाई खतरनाक, खूपच भारी वाटतंय. आपण दर्शन वगैरे घेऊ. मित्रांनो तुम्ही जो माझ्या मागे मंदिर बघताय ते मुत्तप्पन स्वामी यांचे. या मंदिरात ना मुत्तप्पन स्वामी यांचीच पूजा केली जाते, ज्यांना आपण भगवान विष्णू आणि भगवान शिव यांचे संयुक्त स्वरूपाचे दैवत मानले जाते. आणि हे मंदिर मोस्ट ऑफ द दक्षिण भागात म्हणजे आपल्या भारताच्या दक्षिण भागात केरळ या भागात मंदिर आहे. याचं मोठं श्रद्धास्थान आहे आणि जे आपल्या आता विरारमध्ये देखील आहे. आणि तुम्ही जो मंदिर बघताय मागे त्याचा अँबियन्स पण बघू शकता की एवढं भारी आहे ना. जो मंदिराची प्रकृती म्हणजे प्राचीन शैलांनुसार केली आहे, प्रकृती जशी पण केली आहे. मला जरा मंदिराला व्हिजिट करायचं ना तर मॉर्निंगला येत जा का. त्याचे जे मंदिराचा वेळ आहे तो 5:30 ते 10 असतो आणि 4 ते रात्री इव्हिनिंगला जो असतो तो आपण पाहू शकतो. आपल्याला हे काय बडेजीत आहे, आपल्याला बडेजी असं माहित आहे. हा आणि आपल्याला आता हे भेटलं, आपण अजून दर्शन नाही घेतलं तरी पण आपल्याला हे भेटलंय तर आपण आता खाऊन घेऊ. काय आहे पोहे आणि खोबरे सुकं खोबरं. हा असेल त्यांचं काय असेल त्यांचं काहीतरी. आपल्याला पण एवढं नॉलेज नाही, आपण मराठी कल्चर जगतो म्हणून. पण साऊथ कल्चर वेगळं आहे थोडंफार. खायला दिलंय तुम्ही बघू शकता, भारी खायला दिलंय ना, काय माहिती सुका सुका आहे. प्रत्येक मंदिरात ना मॉर्निंगला लोक एवढी जात नाही. आज संडे आहे, बाजूला पक्ष्यांचा पण आवाज येतोय, खूपच भारी वाटते. आज संडे आहे आणि तुम्ही बघू शकतात भाई आम्ही फक्त या मंदिरात 5च जण आहोत आणि तिथे जे म्हणजे जे पुजारी आहेत ते आहेत आणि बाकी आपण मंदिराच्या आसपासच आहोत. पूर्ण आता मंदिर तुम्ही बघतायत. हे बघा हे काय बांधलं गेलं आहे एकदम. इथून पाणी येतं जे पण आपण पूजा वगैरे करतो तेव्हा किंवा अभिषेक करतो त्याचं पाणी वगैरे येतं. आणि मंदिर पूर्ण मागून तुम्ही बघताय भाई खतरनाक. पूर्ण दगडाचं बांधलं आहे, दगड आणि लाकडाचं. आणि परत छतांना वगैरे बघा पूर्ण लाकडी वास्तू बांधलं आहे, लाकडी वास्तूंनी बांधलं गेलं. मंदिराचं छत बघा इथे वरती. आणि बघा पूर्ण इथे पंत्या वगैरे जळवल्या जातात. आता नेमकं कसं आहे माहिती आहे का, ते पंत्या वगैरे जळवतात ना तेव्हा अजूनच खूपच भारी मंदिर दिसेल. आणि पूर्ण मंदिरच खरंच एकदम म्हणजे जसं की साऊथ साईडला टेम्पल्स असतात ना तसंच आहे पूर्ण हे बनवलेलं गेलं आहे मंदिर.
आमचं दर्शन वगैरे घेऊन झालं ना, तर आम्ही इथे बसलो होतो. एकदम असं शांत मंदिर वाटतंय आणि असं तुम्हाला शहरापासून एकदम किंवा कामातून तुम्ही डेली असं काय स्ट्रेस आहे अनदर काय आपल्याला वाटतं की भाई नवीन एखादी प्लेस फिरावी, तर ह्या मंदिरात एकदा व्हिजिट कराच. कारण का माहीत आहे का, आपण ध्यान वगैरे इथे लावू शकतो आरामात, म्हणजे ध्यान करू शकतो शांत. आपल्याला वाटलंच की बसू शकतो एकदम, कारण मंदिराचं वातावरणच वाईट असं आहे. कसं आहे, शांत वाटतंय की नाही? शांत, पूर्ण शांत. बाहेरचा आवाज नाही, काय नाही. आणि नेमकं बघायला गेलात ना, ते विरारपासून 10 ते 15 मिनिटावरच आहे. विरार स्टेशनपासून मंदिर तेवढं कोणते असे 2 तासावर वगैरे लांबची गोष्ट नाही. जसं यायचं तर तसं या, तुम्हाला जसं जमतं आहे. ट्रेनने या किंवा जर बाईकने येतात तर तुम्ही मोस्ट ऑफ तर चांगलंच आहे की तुम्ही डायरेक्ट याल. आणि ट्रेनने जरी आलात तर तुम्हाला मी सांगितलं की आपलं जे आहे RTO ऑफिस आहे विरारचं RTO, तिथे उतरलं तर 2 मिनटात तुम्ही पुढे येऊन चालत याल. कोणीही सांगेल तुम्हाला हा टेम्पल कुठे आहे. आणि अजून काय मागे आता काय आहे काय आहे बघूयाच. सो मागे अजून मंदिराचं आम्ही काय आहे ते एकदा चेक करतो, ते पण दाखवतो. आणि वाजलेत आपले आता 8 वाजलेत. आपण 6 वाजता 6:30 वाजता निघालो होतो, तुम्हाला दाखवलं होतं त्याप्रमाणे. आणि आता आपण मागे बघू. आपण मागे जातोय, ह्याने काहीतरी बघितलंय. ओके, हे आहे काय? हे काय माहित नाही आपल्याला, पण इथे असं छोटंसं पिंडी आहे, दानपेटी आहे आणि समय चालू आहे. बाकी अनंतर काय नाही मागे. आणि तुम्ही मंदिराच्या मागे बघू शकतात भाई, एकदम असं प्रसन्न वातावरण आहे, एकदम शांत. इकडे ह्या साईडला रोड आहे, जो आपला मेन रोड आहे, जो स्टेशनवरून येतो. आणि इकडे पूर्ण असे शांत प्लेस आहे. आपलं मागे चंदन सरचं आहे. आणि हे 5 जण आलेत, राज, भूषण, यश, ओमकार, असे आम्ही 5च जण आलेत. कसं वाटलं भाई मंदिर सर्वांना? नवीन मित्रांनो, आपण इथून निघालो आहे मंदिरातून. आणि आता कदाचित नाश्त्यासाठी कुठेतरी थांबलो तर. आणि आपल्या आता 8:30 वाजले. आपलं 1-1.5 तासात सर्व होऊन गेलं. आणि आता घरी जाऊ. घरी जायला पण आपल्याला 15च मिनटं लागतील. तरी पण आता नाश्ता वगैरे करत, थोडे मित्र आहेत तर नाश्ता वगैरे बघू कुठे काय करायचं. विरार वेस्टला देखील मिसळ महोत्सव लागला आहे, आम्ही तिथेच जाणार होतो. पण ते होतं आहे 10 वाजता चालू. आता 1.5 तास करणार काय नेमका, हा पण विषय आहे. तर तिथे जायचं कॅन्सल झालं आहे आपलं. आता कुठे अजून काय भेटलं तर तिकडे काहीतरी खाऊ. फायनली मित्रांनो, आपण विरार वेस्टला आलो आहे नाश्ता करायला. मिसळ महोत्सव आहे, 10 वाजता चालू होणार आहे. पण आम्ही आतमध्ये जाऊन विचारलं तर आता मला एक काकी आहे तर 5 मिनिटात देणार आहे. कोणती मिसळ खाणार आहे? मटकी मिसळ. मटकी मिसळ. तर आम्ही आता नाश्ता वगैरे करून घेतो. आणि द बायकर आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा मित्रांसोबत आणि लाईक पण करा. आणि बाय बोलतो फायनली. सलाम.